नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेला बेल आयकॉन प्रेस करून घ्या। आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमधल्या कांद्याचे बाजारभाव, कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्याचे आज कांद्याला किती भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती मिळवून आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर जाणून घेऊ आज आपल्या हाती आलेली पहिली बाजार समिती। त्या अगोदर आपण जर चॅनलला नवीन असाल आणि कांद्या संदर्भात महत्त्वाच्या घडामोडी तुम्हाला ऐकायच्या असेल तर आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा, जेणेकरून आपल्याला रोजचे कांदा बाजारभाव मिळत जाईल। चला तर जाणून घेऊ आपली हाती आलेली पहिली समिती। पिंपळगाव बसवंत आवक होती 1500 क्विंटल। किमान दर मिळाला 3700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5800 रुपये, तर कमाल दर मिळाला 6415 रुपये। देवळा आवक होती 775 क्विंटल। किमान दर मिळाला 1600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5000 रुपये, तर कमाल दर मिळाला 5450 रुपये। पारनेर आवक होती 5317 क्विंटल। किमान दर मिळाला 500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 3500 रुपये, तर कमाल दर मिळाला 5500 रुपये। सटाणा आवक होती 1900 क्विंटल। किमान दर मिळाला 345 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 3400 रुपये, तर कमाल दर मिळाला 4951 रुपये। मनमाड आवक होती 1500 क्विंटल। किमान दर मिळाला 500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 3100 रुपये, तर कमाल दर मिळाला 3640 रुपये। संगमनेर आवक होती 10064 क्विंटल। किमान दर मिळाला 1500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 3405 रुपये, तर कमाल दर मिळाला 5311 रुपये। मालेगाव मुंगसे आवक होती 4400 क्विंटल। किमान दर मिळाला 900 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 4100 रुपये, तर कमाल दर मिळाला 4800 रुपये। लासलगाव विंचूर आवक होती 1800 क्विंटल। किमान दर मिळाला 2000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 4100 रुपये, तर कमाल दर मिळाला 4860 रुपये। लासलगाव आवक होती 9778 क्विंटल। किमान दर मिळाला 1500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 4800 रुपये, कमाल दर मिळाला 5402 रुपये।